गणेश मूर्ती संदर्भातील उद्या पुढील सुनावणी 5 फुटांपर्यंत मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होतील। कृत्रिम तलावाची उंची वाढवू शकतो का उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल। एसटीच्या दरवाढीचा गणेश भक्तांना फटका। एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत थेट 30% वाढ। एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी निर्णय। विजेच्या लपंडावाने पेणचे गणेश मूर्तिकार हैराण। खंडित वीज पुरवठ्याचा व्यवसायावर परिणाम। महावितरणला साकडं घालूनही उपयोग शून्य। तुळजाभवानी मंदिराचा मुख्य शिखराची पुनर्बांधणी निर्णयाबद्दल मुंबईत लवकरच बैठक। मंदिर संस्थेचे अध्यक्ष कीर्ती पुजारांची माहिती। सकाळपासून ठाण्यामध्ये दमदार पाऊस। सातत्यानं पाऊस असला तरी कुठेही पाणी साचलं नाहीये। सततच्या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। रात्रभर सुरू होती पावसाची संततधार। जिल्ह्यासाठी आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ। खडकवासला क्षेत्रात 79% पाणीसाठा। पुढेकरांची पाण्याची चिंता मिटली। खडकवासला मधून मुठा नदी पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापूरच्या चिकन मटन मार्केटमध्येही नागरिकांची गर्दी। गटारी निमित्त कोल्हापूरच्या फिश मार्केटमध्ये देखील गर्दी। तांबडा पांढरा रस्सा फिशवर कोल्हापुरांचा ताव। कोस्टल रोडवर नौदलाच्या वाहनाचा अपघात। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। अपघातामुळे कोस्टल मार्गावर वाहतूक कोंडी। डॉक्टरांना 98,96,000चा गंडा। कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील प्रकार। शाहूपुरी पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा। जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात दगडफेक। मेडिकल मालकानं कामावरून काढल्याच्या रागात दगडफेक। रामेश्वर कॉलनी परिसरात 2 गटात दगडफेक। नागपूरमध्ये वसतिगृहात घुसून तरुणींचा विनयभंग। हिंगणा परिसरातील महिला वसतिगृहात 2 तरुण शिरले होते, तर दोघांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।